भगवान नरसिंहाची मूर्ती ही वाळूकाष्म खडकाने बनलेली असून तर मंडळी आजचा आपला प्रवास असणार आहे नरसिंह पोखरणीकडे आणि तो आपण ट्रेननं पार करणार आहोत। तर बघूया नरसिंह पोखरणी कशी आहे। चला चला। तर आता आपण नरसिंह पोखरणीच्या रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत। आता बघूया इथून मंदिर किती लांब आहे। तर मग चला। तुला माहिती आहे का नरसिंह भगवानाची स्टोरी काय माहिती आहे का? मला माहिती आहे, तरी तू सांग। सांग ना, तू सांग ना, सांग तू सांग पहिलं। मी सांगतो। ते एक नरसिंह भगवानाचा अवतार कसा प्रकट झाला त्याच्याबद्दलची एक स्टोरी आहे। हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता। हां, त्यांनी आपला कोणीतरी 3 तोंडावाली ब्रह्माला एक असं वर मागितलं होता की मला अमर करा। मला दिवसाही कोणी मारू शकणार नाही आणि रात्रीही कोणी मारू शकणार नाही। ना मला कोणी सजीव मारन ना मला कोणी निर्जीव मारन। पुढे सांग, शॉर्ट मध्ये सांग। कोणी दरवाजामध्ये बाहेर पण मारणार नाही, घरात पण मारणार नाही, अशी ती स्टोरी होती। आणि मग असं झालं की हिरण्यकश्यपाचे पाप इतके वाढले, हिरण्यकश्यपाचे पाप इतके वाढले की मग देवाला अवतार घ्यावाच लागला। मग कोणत्या देवाने घेतला होता? विष्णूने घेतला होता। तर असं झालं होतं की त्याचा हिरण्यकश्यपाचा एक पुत्र पण होता, त्याचं नाव होतं प्रल्हाद। काही माहिती नाही, मी सांगायला भक्त प्रल्हाद काय म्हणला होता? ते विष्णूचा भक्त होता। तर हे आपल्या राजाला पटत नव्हतं, विष्णूचा भक्त असं तसं मग ते त्याचा छळ करायचा। मग एक दिवस ते राजाने त्याला काय केलं, ह्याच्यामध्ये नेलं त्याच्या सभागृहामध्ये। तिथे एक खांब होता। ते म्हणलं कुठे तुझा विष्णू? ते म्हणलं ह्या खांबामध्ये पण माझा विष्णू आहे। तसं नव्हतं म्हणलं, ते म्हणलं होतं माझ्या सगळ्या जागेवर माझा विष्णू आहे। कुठे? मग ते खांब ते म्हणला होता ह्या खांबात आहे का? ते म्हणला होता हो खांब। मग ते खांब तोडला त्यांनी। मग त्याच्यामुळे शिवाजी महाराज बाहेर आले। शिवाजी महाराज आपलं विष्णू बाहेर आले। त्यांनी अफजल खान आपलं नरसिंह अवतार नरसिंह अवतार बाहेर आला आणि त्यांनी अफजल खान नाही हिरण्यकश्यपूला फाडलं होतं। ते काही असू, दोघं बी अधर्मी होते आणि दोघायला पण फाडले, ते महत्वाचे। कोण? अफजल खान आणि हिरण्यकश्यप। एक 1.5 तासाचा प्रवास करून आपण नरसिंह पोखरणी हे गाव गाठले। येथे येऊन सरळ आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो। तिथे एक पुजारी होते। आम्ही त्यांना विचारलं की आम्ही मंदिरात शूट घेऊ शकतो का? मग ते म्हणले की येथील कार्यालयामध्ये जाऊन परमिशन घेऊन या। आम्ही मग कार्यालयामध्ये गेलो, तिथं विचारपूस केली। मग तिथे विचारलं आम्ही की आम्ही यूट्यूब चॅनलसाठी शूट घेत आहोत, तर आम्हाला तुम्ही परमिशन देताल का? मग ते म्हणले की गाभाऱ्यामध्ये काय शूट घ्यायचं तर घ्या, पण मंदिरामधील देवाचा शूट घ्यायची परमिशन आहे। मग आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला एक फोटो घेऊ द्या। मग त्यांनी आम्हाला एक फोटो द्यायची परमिशन दिलेली आहे। तर बघूया नरसिंह पोखरणीचे मंदिर कसे आहे। तर मग चला। मंदिराच्या बॅक साईडला सुंदर असा बारव आहे आणि आख्यायिका अशी आहे की घोडासुराच्या वधानंतर भगवान नरसिंहानं सप्तगंगेचं पाणी इथं आणलं होतं। यामुळे या गावात कधी दुष्काळ पडत नाही। या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीचे असून हे मंदिर सुमारे 1000 ते 1300 वर्ष जुने असावे। देवाचं दर्शन झालं। आता या गावाबद्दलचे तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो। या गावामध्ये एक पण विटेचं बांधकाम नाही आहे। का? तर या मंदिराला बांधण्यासाठी भाजलेल्या विटेचा वापर केलेला आहे। दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये एक पण दुमजली घर नाही आहे। का? तर हे मंदिर दुमजली आहे। तिसरं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये कोणीच लाकडी पलंग वापरत नाही। का? तर देवाला विश्रांतीसाठी लाकडी पलंग आहे। आणि चौथं वैशिष्ट्य असं आहे की या गावात कोणीच छत्री वापरत नाही, कारण या
मूर्ती आहे ना, त्या मूर्तीच्या वरी सोन्याची छत्री आहे ना भारी. या ठिकाणी एका घराचं बांधकाम चालू आहे आणि तुम्ही पाठीमागं पाहू शकता या सगळ्या ज्या विटा आहेत ना त्या सिमेंटच्या आहेत. हे मला काहीतरी भारी वाटलं. दरवर्षी वैशाख शुद्ध चतुर्दशीला नरसिंह जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते व या ठिकाणी भाविक हजारोच्या संख्येने येतात. भगवान नरसिंहाची मूर्ती ही वाळूकाष्मय खडकाने बनलेली असून त्यावर सोन्याचे कवच अलंकृत केलेले आहे. तर असे आहे भगवान नरसिंहाचे नरसिंह पोकर्णी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.